हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी छान फ्रेश झाली आहे आणि चहा वगैरे झाला आहे आमचा मस्तपैकी. आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची. पण आज स्वयंपाकात बनवायचं आहे कढी, भात आणि चपाती. पण आज आत्या घरी, त्यामुळं कढीची जबाबदारी माझ्याकडे नाही आहे. आज मी कढी बनवलेली नाही, आज आत्यांनीच कढी बनवली. त्या दिवशीची जी कढी होती ती छान झाली होती. म्हणजे आधी जी झाली होती एवढी खास नव्हती झाली, एकदम एक नंबर बनवली तेव्हा. पण त्या दिवशीची चांगली झाली होती. तर आज तर आत्यांनीच बनवली कढी, त्यामुळं आज कढीचं काही टेन्शन नव्हतं. आता पटपट चपाती बनवते आणि भात पण लावून देते. आणि आज कपडे पण खूप आहे धुवायला. काल ग्रहणामुळं सगळ्यांनी कानासहित सगळ्यांनी आम्ही आंघोळ केलेले आहे. कानाला तर इतकी मजा वाटली ना संध्याकाळी आंघोळ करायला. त्याला असं वाटलं अरे रोज, आणि त्याला ना ते इतक्यात आंघोळ करायला मजा वाटते. तो असं मग धरतो आणि स्वतःच्या हाताने पाणी अंगावर ओततो. आता त्याला जास्त पाणी घ्यायला मजा वाटते. त्यामुळं संध्याकाळी आंघोळीला पण तो रडला नाही. इतकी हसत हसत आंघोळ केली की बस. आणि तेच ग्रहण झाल्यानंतर सगळ्यांनी ज्या आंघोळी केल्या त्याचे पण कपडे आणि आजचे पण तसे खूप सारे कपडे. तर इथलं पटकन आवरून कपडे धुवायला जाते, कारण आता ऊन वाढत चाललं आहे. त्यामुळं पटपट कपडे धुवून घेते. आणि आज दिवसभरात काय काय नवीन होतं बघत राहा. कढी तर केली आहे, पण दीदींना आत्यांना कढी नाही खायची, कारण दीदी आंबट खात नाही. आत्यांना पित्त होतं आंबट्याने, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सेपरेट भाजी करायची आहे. तर पालकची भाजी करते कोरडी. आधी पालक घेऊन येते. म्हणजे हे आज एकदम प्रॉपर गाडी धुणार आहे. हे सगळं जे किट आहे कसं वापरायचं अजून माहीत नाही, पण तरी धुणार आहे ना. वापरायला एवढं अवघड नाही. किती किती तास लागतील तरी? काय गाडी धुवायला? हां, किट जोडायला दोन्ही पण थोडासाच वेळ. मोठ्यानं नका करू. पप्पा तिकडे गाडी धुवू राहिले आणि कानाला पण पाहिजे की काय करताय. फर्स्ट टाइम त्या मशीननी गाडी धुवू राहील, त्यामुळे आम्हाला पण एक्साइटमेंट आहे की कशी धुत असेल गाडी. त्यामुळे आम्ही पण चाललोय बघायला. लहान लहान पोरं कसं पाहिलं जात राहते ना अशा नवीन नवीन गोष्टी, तसं आम्ही तर लय लहान आहे. हे बघा, दादू पप्पा होळी पण खेळू राहिले गाडी धुण्यासोबत. आमच्या अंगावर पाणी, काना रडायलाच लागला डायरेक्ट. पप्पांनी कानाच्या अंगावर पाणी उडवलं. पप्पांनी कानाच्या अंगावर पाणी उडवलं, काना रडायलाच लागला. उडा 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 उडा. श्रुती दादाच्या अंगावर, दादाच्या अंगावर उडव, दादाच्या अंगावर उडव ना, दादाच्या अंगावर, मोठ्या दादाच्या अंगावर. हा दे माझ्याकडे. पुढे जाण पुढे जाणतो मायकडे उडमी उडीतो. आता इकडे गाडी धुवायची सोडून एकमेकाच्या अंगावर पाणी उडवायचं काम चालू आहे. हा दीदी वर घ्या वर घ्या. आता यांना दादाच्या अंगावर पाणी उडवायचं बरं का, गपचूप. रिवर्स यांनी तर मला लय ओला केलाय माहिती का. हे बघा किती ओली झाली. हो मला द्या ना. मशीन पाहायला गेले पण निम्मी ओली झाली.
इतकं ओलं केलं त्यांनी माझ्या अंगावर लय पाणी उडवलंय. त्यांच्या अंगावर मी उडवलं, त्यांनी लगेच बदला घेतला. चला सर्व काही आवरलंय, जेवण वगैरे झालंय आणि आता दुपारच्या विश्रांतीची वेळ झाली. जरा थोडीशी आम्ही वामकुक्षी घेतो. मला तो गाढवाचं लग्न पिक्चर नाही का, त्याच्यातला डायलॉग आठवला आणि मी तो पिक्चर इतक्या वेळा बघितलेला आहे की बस, म्हणजे जवळजवळ माझा पाठ झाला होता तो पिक्चर. मला घरचे म्हणायचे किती वेळा बघते, तो पाठ झालेला आहे, कधी असू मी बघायचेच तो पिक्चर. आणि छान होता, कॉमेडी होता, त्यामुळे मला आवडायचा. तर चला आता थोडा वेळ आराम करते. इतकं ऊन पडतंय ना तर घराच्या बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नाही. थोडंसं जरी बाहेर निघालं ना असं गरम वाटतं एकदम. त्यामुळे थोडा असा आराम करूयात, थोडेसे व्हिडिओ वगैरे एडिट करूयात आणि आज काय काय होतं बघू आपण. उठली तू, झोप झाली, आता काय करायचं? आता फिरायला जायचं नाही बो, दादूला जेवण करायचंय. काय खायचं? दूध प्यायचं. ये तुम्ही अन्नप्राशन कला म्हणा लवकर. कधी बोलायचं बाई, कधी बोलायचं? अन्नप्राशन केलं का दादू खायला मोकला. आता फक्त काय खायचं? दूध. दूध आणि मम्मा. हा, पाणी प्राशन झालं माझ्या दादूचं. हो. आता फक्त अन्नप्राशन लाईल. त्यापेक्षा जावा आपलं आपलंच करून घ्यावा. कोणाच्या पुढं म्हणणं नको, 4 शब्दांचा लाभ आणखी. काम तर करणं नकोच, मनात तर नाहीच, वरून ऐकून घ्या. त्याच्यापेक्षा आपलं आपलं करून घ्यावं. अगं बाई, आजचाच दिवस. हे बाय स्वतःच करून पण वरून लगेच आजच्या दिवस आलं. यांचं काय म्हणते, मी माझ्या हाताने भाकरी करून खावा. हा मम्मी, पण दीदी हे बोलले कसे बरं? मला बोलत येईन, आम्ही काय करून देते नाही का? तुम्ही म्हणले असते तर केलंच असतं ना. हा, मग बोलायचं. हा, आम्हाला माहितच नाही यांना लाडा खायचंय. मी तर म्हणले होते ना कानू, यांना लाडा खायचा होता, ते आम्हाला कोणालाच म्हणले नाही आणि त्यांच्या हाताने करून घेतला. आणि आता म्हणले की करून नाही दिला. पण ते म्हणलेच नाही ना आत्या. त्याला वाटलं नको 2 शब्दाचा लाभ. बरं आहे, आम्हाला आयत तुम्हाला खायचं सुचलं, आम्हाला आयत माहिती खायला भेटून. याच्या वाट्याचं करेल का? तुला वाटतं का मी एकटाच करेल थोडंसं जास्त? त्यांना आवडणार नाही, पण मी माझ्या हिशोबाने करेल. म्हणजे कसा काही वेगळं टाक चालेल ना. शेंगदाणे भाजून तूप टाकून मस्त चालेल. तुम्ही करेल, आम्ही काही बी खाऊ. तरी खाऊ. कारलेच नाही त्याला. चीजवाली शेंगदाण्याची चिक्की हे बघा. कसं आहे हो? कसं आहे हो? छान आहे. काय एवढी खास नाही. चेहऱ्यावर दिसून राहिलं. त्याला कसं उचली तो पाय? जेली लय पाक केला पॅक. पाक झाला ना ते. एवढं कडक नाही करायचं राव. जेन्युइन चांगली ओरिजिनल कधी खायलाच नाही. कडक केला. छान आहे बरं का. सगळे शेंगदाणे नेसायचे, पण आम्हाला पण नेसायचे. हे बघ कानू, काय करतोय तू? अगो बाई, चला जेवायला चला. आज कांद्याची बाजरीच्या भाकरी, तळलेल्या मिरच्या, असं काहीतरी मेनू. येतं ऐकू बरोबर. तुम्ही जेवढं नॉर्मल बोलत आहे ना तेवढं मी हळू बोलते. सांगू का, हे काय बोलले, अजून थोडा हळू बोल, मी ब्लॉगमध्ये बोलत होते असंच बरं का. ते म्हणलं तुम्ही जेवढं नॉर्मल बोलत आहे ना तेवढं तर मी हळू बोलते.
हे बा आमचे साहेब यांना चिकू पाहायला इतकी मजा वाटते का वास. त्याला आवाज दे, आवाज आणि दे. तो इथं नसला तरी त्याला आवाज देतो. ओय ओय असं करतो. कसं दादू? चला म्हणा, चला झोपायला जायचं म्हणा आपल्याला. बोलव त्याला. एकच शब्द येतो, ऐ, ऐ. चिकू निघून गेला तर हे साहेब रडू राहिले. आता त्याला कुठून आणायचं बरं. सगळे फिरायला गेले आणि आम्ही दोघं इथं बसलोय. पण आम्हाला इतकं कस तरी होतंय, सगळे फिरते हे पण आम्हाला पण फिरायचं. आम्ही लगेच असं करतो. काय ना दादू इकडं बाय काय. सगळे फिरताय म्हणल्यावर आम्हाला कसं काय कर म्हण. आम्ही पण निघालो. हे बाकीचे जोडीने गेले, आम्ही पण दोघं जोडीने निघालो. दादा दिदी गेले, आत्या आणि दादा फिरत होते. म्हणलं का ना थांब, काका आले का आपण पण फिरू तिघजण. हो सगळे जोडीने फिरत होते. का म्हणलं थोडा थांब, काका आले का आपण पण जाऊ. जोडी येऊ दे मग तुला. आपण पण जाऊ असं म्हणले. बघा हे कसं कपल फिरत होतं. मग आम्ही म्हटलं आम्ही पण. आमचं टार्गेट आहे हे जे शिशुआनंदचं पॉकेट आहे ते आम्हाला घ्यायचं आहे. तर तिथून इथपर्यंत कसं पोचतोय बा आता आम्ही. ओ भाई मग शिलाई उंच होता. मग असा उंच झाला डायरेक्ट अशी उडी पुढं उडी मारली होती डायरेक्ट. भाई इसको क्या हो गया काना. अरे बापरे. चल दादू चल. थोडंच राहिलं. अय्यो. पायल याला बेडवर वरती एकट्याने टाकून सोडा लागेल बरं. डेंजर. तू हात नको लावू त्याला. तिकडून तू फक्त खाली कॉटला राहू. पडून नको देऊ त्याला फक्त. ये कम ऑन. थोडं राहिलं. इथं हे टाकून ते गाणं मागं. लक्ष पाएगा जो लक्ष है तेरा. दुसरीकडे गेला. अरे पप्पाचा बसडा आवाज ऐकून ते मागं पोरायला. पुढे जा. या थोडा थांबून एनर्जी घेतो बरं आणि मग पुढे. प्राऊड पॅरेंट्स गाईज. आता कळतंय हो ते लहानपणी मम्मी पप्पा एवढं काबर खुश व्हायचे. पोराला शाळेत घेऊन जायचे. अजून पण आपण एवढ्या गोष्टी केल्या का स्टेटसला ठेवते ना ते कावर ठेवते. कळतंय. आता कळतंय भाई पप्पांची काबर आपलं एवढं म्हणतं की त्याच्यासाठी किती प्रत्येक गोष्ट किती प्राऊड फील होतं. एवढं केलं फक्त. अरे एवढं नाही त्याच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. फर्स्ट टाइम हे बघ टार्गेट लॉक केलं. डिस्टन्स कॅल्क्युलेट करून माणूस तिथपर्यंत गेलाय. इकडं नाही बरोबर. परत लॉक झालेलं आहे. आता टार्गेट रात्रभरासाठी लॉक झालं काही नाही. आता ही संपली. ही स्टाईलच झाली त्याच्यात. आता कोणतीच गोष्ट तुम्हाला रील पाठवली, ती व्हिडिओ पाठवली त्याची बघितली तुम्ही. काय पप्पा आहे तुम्ही. कधी पाठवली. मी तिकडे होते तेव्हा. काय पप्पा आहे तुम्ही.